गेट मागे राहिलं गेट मागे गेटच्या मागे चला मध्ये चला जास्त नका मध्ये तुला माहिती रे कोण आनंद सगळ्या पहिला कर मी नाही ओळखत सगळ्यांना आले ना घेणार नाही पहिले चालवून टाक सर्वांना उपशाखाध्यक्ष चलो चलो वैभव वैजनाथ पारधी, सागर विश्वास यादव, नितेश राहुल मोहिते, राजेंद्र चंद्रकांत पवार, विनायक अजित नारायण विलास पवार, अविष्कार अनिल कांबळे, त्याप्रमाणे महिला कविता तिरुपती मांजरेकर, जानवी जितेंद्र महाडी, श्रद्धा सुभाष घोष, कमलताई चंद्रकांत पवार, ज्योती रवी नायडू, मेरीदास नायडू, लक्ष्मण देवकर, उत्तम विश्वा जाधव, बंदा पोपट मस्के, उमा गोरख निर्लेकर, रंजना कांबळे, सारिका गोस्वामी, भारती यादव, वनिता मामूलकर, नवनिर्माण सेनेचे सन्माननीय राजसाहेब विचारांची समाजदर्शक कार्यकर्ता यांचं आम्ही स्वागत करतो. आपण सर्वांनी या पक्षामध्ये येऊन एक चांगला निर्णय घेतलाय. ये तो पहली झांकी है, पिक्चर अभी बाकी है.
उपस्थित सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने पहिल्या प्रथम मी हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानेन की मला त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश दिला. शिवसेना सोडण्याची कारणं तशी बरीच आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी एक छोटासा मेसेज देईन. ग्राउंड लेवलचा ग्रास लेवलचा शाखाप्रमुख होतो, शिवसैनिक होतो, पण जसे सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणतात, प्रत्येक वेळेला सांगतात कार्यकर्त्यांना की बडवे या बडव्यांनी संघटनेचा चोहामोहा केलेला आहे. शिंदेसाहेब या बडव्यांना आवरा, या बडव्यांमुळे राहिलेली संघटनाही संपणार महाराष्ट्रातून. आपण अपार मेहनत केली आहे, आम्ही बघितलेलं 18-18, 20-20 तास आपण मेहनत केली आहे, पण त्या मेहनतीचं चीज या बडव्यांमुळे संपत चाललेलं आहे. आणि यानंतर ज्या पाऊलखुणा आहेत, ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत राजसाहेब ठाकरे, यांच्या पाऊलखुणांना नतमस्तक होऊनच चालायचं आहे. आणि त्यांचे जे सवंगडी आहेत, जे महाराष्ट्र सैनिक आहेत, त्यांच्या मी म्हणणार नाही खांद्याला खांदा लावून जे जसं मार्गदर्शन करतील, भले तो छोटा मनस्य सैनिक असेल, त्याचं ऐकून मला काम करायचं आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही आहे, पण आज जी तत्त्वं आहेत राजसाहेबांची, त्या तत्त्वांना अनुसरून चालायचं आहे. हा प्रयत्न आम्ही 18 महिन्यापूर्वी केला होता, पण त्या प्रयत्नांना शिंदेसाहेब मी तुम्हाला एक छोटा मेसेज देईन, यश आलं नाही. या बडव्यांनी आजूबाजूच्या खासदार खूप चांगले होते, व कामिनी वहिनी खूप काम करत होत्या, पण आजूबाजूला जे बडवे आहेत त्या बडव्यांनी संघटनेची वाट लावली. आज आम्हाला मनसेचे दरवाजे खुले झाले आणि त्या मनसेच्या घरामध्ये आम्हाला प्रवेश दिला गेला. त्याबद्दल सर्व मनसैनिकांचे आम्ही आभार मानतो. आणि यापुढे मनसेसाठी काम करायचं आहे. आणि जो आमचा भाऊ आहे, ज्या भगिनी आहेत, ज्या माता भगिनी आहेत, ज्या ग्राउंड लेवलला, त्यांच्यासाठी सतत झटायचं आहे. आम्हाला कुठल्याही पैशाची अपेक्षा नव्हती त्या संघटनेत असतानाही, पण काही त्या लोभी, ज्यांना माया हवी, ज्यांना मोह होता, त्यांच्यामुळे आज आम्हाला संघटना सोडावी लागली. शाखाप्रमुख पदावरून 2 सेकंदात मला काढून टाकण्यात आलं. माझी कंप्लेंट शिंदेसाहेबांकडे नाही आहे, पण त्यांनी आत्मपरीक्षण करावं पक्षाने की एखादा शाखाप्रमुख शिवसेनेची कार्यप्रणाली तोडून काढला जातो, त्याला कुठलेही पत्रव्यवहार नाही, त्याच्याशी एखादा फोन नाही, नंतर बोलून एखाद्या दुखापतीला औषध लावण्यात काही अर्थ नाही. आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही पुन्हा कधीच माघारी येणार. सन्मान्य राजसाहेब लोकसभा 2024च्या पूर्व तयारीसाठी सायन कॉरिडॉर विभागात आले होते आणि कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी पक्षाची जी बांधणी आहे त्या बांधणीप्रमाणे आपल्याला पक्षाचं मतांमध्ये रूपांतर करायचं आहे. या सर्व गोष्टी आढावासाठी साहेब या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. आज पक्षप्रवेश झालेले सर्व कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र सेनेमध्ये खूप खूप स्वागत. गेल्या 4 दिवसापूर्वी ही सायन कॉरिडॉर विभागातील काही कार्यकर्ते काँग्रेसमधून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि आज जवळजवळ शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख प्रशांत शेट्टे 173 वॉर्डातून त्यांनी सन्मान्य राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आज राजसाहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत जवळजवळ त्या प्रभागातील 70 ते 80 महिला पुरुष कार्यकर्ते आमच्याकडे आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. राजसाहेबांनी जो आज आम्हाला जो सगळा आढावा घेऊन पक्षाची या पुढची जी रणनीती असेल लोकसभेची ती लवकरच जाहीर करतील, कारण निवडणुका या आता काही दिवसातच आहेत. तर त्याप्रमाणे राजसाहेबांनी दिलेला आदेश हे आमच्यासाठी शेवटचं शब्द असेल आणि ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आजचा क्षण हा सामान्य महाराष्ट्र सैनिकासाठी एक आनंदाचा क्षण आहे. कारण जसं माणूस वर्षातून एकदा गणपतीची वाट पाहत असतो तसं आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, आमच्या पक्षाचे शिरावंदी नेते जे आमच्यासाठी सुप्रीमो आहेत असे राजसाहेब आमच्या विभागात त्यांचे आज पाय लागले आणि आमच्यासमोर 1 to 1 आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन केलं आहे. येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात कसं काम करावं, कसं काम केलं पाहिजे हे त्यांच्या एवढ्या वर्षांचे जे काही अनुभव आहेत त्या अनुभवातून आम्हाला त्यांनी 2 बोल शिकवले, पण असे शिकवले की ते आम्हाला आयुष्यभर पुरतील. त्यामुळं खरंच आम्हाला आज आनंद झाला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता उपकृत झाला की आमचा देव आम्हाला येऊन भेटून गेला. एवढी मोठी गोष्ट सांगण्या एवढा मी अजून तेवढा मोठा नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं की ज्यांनी आयुष्यातलं पहिलं मत हे माझं मनसेच्या रेल्वे इंजिनला गेले ते माझं लास्टपर्यंत मनसेच्या रेल्वे इंजिनलाच राहावं याच अनुषंगाने साहेब निर्णय घेतील असं मला वाटतं मनापासून. बाकी प्रत्येकाचे विचार हे वेगळे वेगळे असतात. धन्यवाद.